सावित्री रडत रडत डीएम साहेबांच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिच्या हातांवर आणि गालांवर लालसर जखमेच्या खुणा होत्या. डीएम साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर एक सुरक्षा रक्षक उभा होता. त्याने सावित्रीला अडवले आणि म्हणाला, तुम्ही आत जाऊ शकत नाहीत. पण सावित्री अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विनवणी करत म्हणाली, मला डीएम साहेबांना भेटू द्या. जर मी त्यांना आज भेटले नाही तर आजचा दिवस माझ्यासाठी शेवटचा असेल. माझा नवरा मला जगू देणार नाही. कृपया मला आत जाऊ द्या. तरीही सुरक्षा रक्षक म्हणाला, आता सकाळी या. साहेब सध्या झोपलेले आहेत. इतक्यात डीएम साहेब खिडकीतून बाहेर डोकावत होते. त्यांनी सावित्री आणि सुरक्षा रक्षकाचे संभाषण ऐकले. क्षणाचाही विचार न करता ते लगेचच बाहेर आले आणि सुरक्षा रक्षकाला म्हणाले, या महिलेला आत येऊ द्या. सावित्री वेगाने धावत जाऊन डीएम साहेबांच्या पुढ्यात उभी राहिली आणि रडत म्हणू लागली, साहेब कृपा करून माझी मदत करा. माझा नवरा मला जिवंत सोडणार नाही. डीएम साहेब शांतपणे म्हणाले, काळजी करू नका. ऑफिसमध्ये जाऊन बसूया. तिथे नीट बोलू. हे तिला ऑफिसमध्ये घेऊन गेले. सावित्रीची अवस्था फारच वाईट होती. ती खूपच अशक्त दिसत होती. तिच्या हातांवर, चेहऱ्यावर आणि पोटावरही जखमेचे स्पष्ट निशाण दिसत होते. ती रडत होती, सिसकी घेत होती. डीएम साहेबांनी आपल्या नोकराला सावित्रीला पाणी देण्यास सांगितले. सावित्रीने पाणी प्यायले. त्यानंतर डीएम साहेब म्हणाले की बोला, काय झालं आहे? सावित्रीचे तोंड खाली झुकले होते. ती नजर टाळतच म्हणाली, साहेब माझा नवरा रोज दारू पितो. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या घरची झाडलोट करते, भांडी घासते. जे काही पैसे मिळतात त्यावरच घर चालतं. पण तो पैसे माझ्याकडून हिसकावून घेतो आणि त्याच पैशात दारू पितो. एवढंच नाही, उलट मला मारहाण करतो. तो स्वतः काहीच काम करत नाही. हे ऐकून डीएम साहेबांना खूप राग आला. पण त्यांनी स्वतःला सावरत विचारलं, आई तुम्ही चेहरा खाली का ठेवताय? चेहरा वर करा. सावित्री म्हणाली, नाही साहेब, मी तुमच्या समोर तोंड वर कसं करू? तुम्ही तर या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहात. पण जेव्हा डीएम साहेबांनी आग्रह केला तेव्हा सावित्रीला चेहरा वर करावाच लागला आणि जसा तिने नजर वर केला तसा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिच्या समोर कोणी दुसरा नव्हे तर तिचा मृत मुलगाच उभा होता. होय, तोच मुलगा जो 20 वर्षांपूर्वी एका अपघातात गमावला होता. सावित्रीला काही सुचेनासे झाले. हे कसं शक्य आहे? तिचा मुलगा तर अवघ्या 4 वर्षांचा असतानाच तिला सोडून गेला होता. पण डीएम साहेबांच्या चेहऱ्यावर तसाच एक काळा निशाण होता, जसा तिच्या मुलाच्या चेहऱ्यावर जन्मतः होता. सावित्री गोंधळली. तिला काय बोलावं हेच कळेना. डीएम साहेबांनी विचारलं, आई काय झालं? तुम्ही अचानक शांत का झालात? तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव का बदलले? सावित्रीने थरथरत विचारलं, साहेब मला एक गोष्ट सांगा, हा तुमच्या चेहऱ्यावरचा निशाण कधीपासून आहे? डीएम साहेब म्हणाले की तो तर माझ्या जन्मापासूनच आहे. हे ऐकून सावित्रीने पुन्हा विचारलं, तुमच्या पाठीलाही असाच एक काळा निशाण आहे का? डीएम साहेब म्हणाले की हो, माझ्या पाठीलाही असाच एक निशाण आहे. पण तुम्हाला हे कसं माहीत? हे ऐकताच सावित्रीच्या मनातली शंका दूर झाली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती रडतच म्हणाली की बाळा, तूच माझा मुलगा आहेस. तूच माझा हरवलेला राजा आहेस. डीएम साहेबांना काहीच कळेना. ते म्हणाले की आई तुम्ही हे काय बोलताय? हे कसं शक्य आहे? सावित्रीने तोंड पुसत विचारलं, साहेब तुमचे आई वडील कोण आहेत? जरा मला सांगा. डीएम साहेब उत्तरले की माझे आई वडील दिल्लीला राहतात. ते ऐकताच सावित्री म्हणाली की माझा मुलगा अवघ्या 4 वर्षांचा असतानाच माझ्यापासून हरवला होता. आम्ही त्याला खूप शोधलं पण सापडला नाही. अखेर आम्ही मान्य केलं की तो या जगातून गेला आहे. पण बाळा, तू खरंच माझाच राजा आहेस. सावित्री आकांत करत रडू लागली. तेव्हाच डीएम साहेब म्हणाले की मी सुद्धा माझ्या आई वडिलांपासून फक्त 4 वर्षांचा असतानाच दूर झालो होतो. एका अपघातात मी त्यांच्यापासून वेगळा पडलो, असं माझे दिल्लीतील आई वडील सांगतात. त्यांनीच मला वाढवलं, शिक्षण दिलं आणि आज मी कलेक्टर झालो. हे ऐकताच सावित्रीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला समजलं की तिच्या समोर बसलेला हा व्यक्ती कोणी दुसरा नाही,
तर तिचा मृत समजलेला मुलगा आहे. पण हे सगळं कसं घडलं? डीएम साहेब सावित्रीला विचारू लागले. आई, हे सगळं नेमकं कसं झालं? खरंच तुम्ही माझी आई आहात का? मी यावर कसा विश्वास ठेवू? सावित्रीने त्याला जे सांगितलं ते ऐकून डीएम साहेब सुद्धा सुन्न झाले. सावित्री म्हणाली की ही गोष्ट सुमारे 22 वर्षांपूर्वीची आहे. मी कोटा, राजस्थानला राहायचे. अभ्यासात अतिशय हुशार होते आणि कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच माझी ओळख अर्जुन नावाच्या एका तरुण शिक्षकाशी झाली. अर्जुन आमच्या कॉलेजमध्ये शिकवायचा आणि तो दिसायला ही देखणा होता. मी सुद्धा सुंदर होते. अभ्यासात हुशार असल्यामुळे अर्जुन नेहमीच माझी प्रशंसा करायचा. हळूहळू तो माझ्यावर प्रेम करू लागला आणि काही काळात मलाही त्याच्याबद्दल तसंच वाटू लागलं. मी मुद्दाम अर्जुनच्या कोचिंग क्लासला जायला लागले, जेणेकरून आम्ही दोघं अधिक वेळ एकत्र घालवू शकू. शिक्षक आणि विद्यार्थिनी यांचं नातं कधी प्रेम संबंधात बदललं हे आम्हाला सुद्धा कळलं नाही. जेव्हा मी घरी सांगितलं की अर्जुन आणि मी एकमेकांवर प्रेम करतो आणि लग्न करायचं ठरवलं आहे, तेव्हा घरचे खूप संतापले. ते म्हणाले, अर्जुन तुझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठा आहे. हे लग्न आम्ही करू देणार नाही. पण मी ठाम राहिले. अर्जुन शिकलेला, सुसंस्कृत होता. त्याच्या कुटुंबाकडे संपत्ती होती. तो मला आनंदात ठेवेल असं मी घरच्यांना समजावलं. अर्जुननेही माझ्या आई वडिलांची खूप विनवणी केली. शेवटी त्यांनी आमच्या लग्नाला संमती दिली आणि आमचं थाटामाटात लग्न झालं. लग्नाच्या 1 वर्षातच मी गर्भवती राहिले. आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून माझ्या पोटात अर्जुनचं अपत्य वाढत होतं. हळूहळू काळ गेला. आमचं प्रेम आणखीनच घट्ट झालं. आम्ही दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. डिलिव्हरीच्या वेळेस मी एका गोंडस मुलाला जन्म दिला. अर्जुन खूप आनंदी झाला. त्याने आमच्या मुलाचं नाव मुकुल ठेवलं. मुकुल अर्जुनच्या जीवाभावाचा होता. तो त्याच्यावर खूप प्रेम करायचा. मुकुलच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करायचा. त्याला कशाचीही कमतरता भासू देत नव्हता. हळूहळू वेळ जात होता आणि मुकुल मोठा होत होता. जेव्हा तो 4 वर्षांचा झाला तेव्हा त्याने उन्हाळी सुट्टीत फिरायला जाण्याचा हट्ट धरला. सावित्रीही अर्जुनला म्हणाली, आपण लग्नानंतर कुठे फिरायलाच गेलो नाही. लग्न झालं, लगेच मूल झालं आणि आपण संसारात गुंतून पडलो. आता आपला मुलगाही मोठा झाला आहे. त्याला फिरवूया. त्याच्यासोबत आपणही काही वेळ एकत्र घालवू. अर्जुनला थोडं संकोच वाटत होतं, पण पत्नी आणि मुलाच्या आग्रहासमोर त्याला मान्य करावं लागलं. शेवटी तो सावित्री आणि मुकुलला घेऊन हिमाचल फिरायला गेला. तो जून महिना होता आणि तिथे हलकीशी पावसाळी हवा होती. बातम्यांमध्ये हिमाचलमध्ये काही ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या आणि ढगफुटीच्या घटना घडल्याच्या बातम्या येत होत्या. पण सावित्री आणि अर्जुन या सगळ्या गोष्टींशी फारसा संबंध ठेवत नव्हते. ते आनंदाने हिमाचलमध्ये मनालीला पोहोचले आणि मुकुलला फिरवू लागले. परंतु त्यांचं नशीब खराब होतं. तिथे प्रचंड पाऊस सुरू झाला आणि ते तिथेच अडकले. सततच्या पावसामुळे भूस्खलन झालं. त्यामुळे रस्ते बंद झाले. वीज पुरवठाही खंडित झाला होता. त्यामुळे त्यांना हॉटेलमध्येच थांबावं लागलं. 3 दिवस तसेच हॉटेलमध्ये अडकून राहिल्यानंतर काही रस्ते खुले झाले. अर्जुनने ठरवलं की आता घरी परतावं, कारण जर अजून वेळ दवडली तर ते आणखी अडकून पडतील. काही लोकांनी त्यांना इशारा दिला, रस्ते अजूनही धोकादायक आहेत. भूस्खलन झालेल्या अनेक जागा आहेत. नदीचं पाणी वाढलेलं आहे. त्यामुळे प्रवास करणं सुरक्षित नाही. पण अर्जुनला परतायचंच होतं, कारण त्याची नोकरी होती आणि त्यांना तिथे आणखीन थांबायचं नव्हतं. त्यांनी गाडी सुरू केली आणि घरी निघाले. संध्याकाळचा वेळ होता. प्रवास चालू असताना अचानक डोंगरावरून मोठे लहान दगड कोसळायला लागले आणि त्यांच्या गाडी समोर पडले. त्यामुळे पुढे जाणं अशक्य झालं. सुदैवाने त्यावेळी ते वाचले आणि ड्रायव्हरने कसा बसा तो रस्ता पार केला. पण त्यांना कल्पनाही नव्हती की पुढे अजून मोठं संकट त्यांची वाट पाहत होतं. रस्ता अरुंद होता आणि अचानक भूस्खलन झालं.
त्यांच्या गाडीचा तोल गेला आणि ती नदीच्या काठाशी अडकली. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात भीषण ठरणार होता. नदीचा प्रवाह प्रचंड जोरात होता. गाडी हळूहळू पाण्यात सरकू लागली. काही स्थानिक लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोरखंडाच्या मदतीने गाडी थांबवली, पण आता त्यांना गाडीतून बाहेर पडायचं होतं. अर्जुनने गाडीचा दरवाजा उघडला. एका हाताने दोरखंड पकडला आणि दुसऱ्या हाताने सावित्रीला धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. सावित्रीने अर्जुनला घट्ट पकडून ठेवलं होतं आणि आपल्या कुशीत मुकुलला धरलं होतं. गावकरी दोरीच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, पण तेवढ्यात सावित्रीच्या हातातून 4 वर्षांचा मुकुल सुटला आणि प्रचंड प्रवाह असलेल्या नदीत वाहून गेला. संध्याकाळचा वेळ होता आणि अंधारही पडू लागला होता. सावित्री जोर जोरात ओरडू लागली, मुकुल मुकुल. तिचा हंबरडा ऐकून अर्जुन सुन्न झाला. त्याच्या डोळ्यांसमोर त्याचा मुलगा नदीच्या लाटांमध्ये हरवत चालला होता. गावकऱ्यांनी कसाबसा अर्जुन आणि सावित्रीला वाचवलं, पण मुकुलला वाचवू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत सुरक्षा कर्मींनी शोध घेतला, पण कुठेही मुकुलचा मागमूस लागत नव्हता. सकाळ होताच NDRF आणि SDRF च्या टीमने शोध मोहीम सुरू केली, पण त्यांनाही मुकुल सापडला नाही. अर्जुन मनातून पूर्णपणे तुटून गेला. त्याने मुकुलच्या गायब होण्याचा संपूर्ण दोष सावित्रीवर ठेवला. तो रागाने सावित्रीला म्हणाला, तूच मुकुलला नीट पकडलं नाहीस म्हणून तो वाहून गेला. तूच फिरायला जाण्याचा हट्ट धरला होतास. जर आपण इथे आलोच नसतो तर आज आपला मुलगा आपल्या सोबत असता. सावित्री निशब्द झाली. तिच्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं. ती स्वतःही आपल्या मुलाला गमावल्याच्या दुःखात होती. अर्जुनचं आयुष्य उद्ध्वस्त होत गेलं. काळ लोटत गेला, पण मुकुलचा काहीच शोध लागत नव्हता. महिनाभर उलटून गेला तरी कुठूनही कोणतीही बातमी नव्हती. अर्जुन पूर्णपणे तुटून गेला. त्याचं मुलावर प्रचंड प्रेम होतं आणि त्याच दुःखात तो दारूच्या आहारी गेला. सुरुवातीला मन शांत करण्यासाठी तो थोडी दारू प्यायचा, पण हळूहळू त्याचं प्रमाण वाढत गेलं. तो इतका व्यसनाधीन झाला की त्याने आपली नोकरीही सोडली, जुगार खेळू लागला आणि हळूहळू संपूर्ण संपत्ती गमावली. शेवटी तो पूर्णतः रस्त्यावर आला. अर्जुनने आपलं घर आणि संपत्तीही जुगारात गमावली. त्यामुळे आता सावित्रीवर संपूर्ण जबाबदारी आली होती. पोटासाठी तिला झाडू, पोछा आणि भांडी घासण्याचं काम करावं लागलं. तिने अनेक घरात मोलमजुरी करून भाड्याचं घर टिकवलं आणि थोडंफार राशन आणलं, पण अर्जुनने तिचं जीवन आणखी नरक बनवलं. तो दारूच्या नशेत तिला शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा आणि म्हणायचा की तू माझं सगळं उद्ध्वस्त केलंस, तू माझा मुलगा हिरावून घेतलास, तुझ्यामुळेच माझं आयुष्य बर्बाद झालं. असं करत करत 20 वर्ष उलटून गेली आणि आज सावित्री समोर तिचाच हरवलेला मुलगा DM साहेब बनून बसला होता. सावित्री डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाली, बाळा, त्या दिवशी असं घडलं आणि आज 20 वर्षांनी तू माझ्यासमोर जिल्हाधिकारी म्हणून बसलायस. देवाची लीला मोठी आहे. जर तुझ्या बाबांनी मला मारहाण करून घराबाहेर काढलं नसतं तर मी इथे आलेच नसते आणि कदाचित आपण पुन्हा भेटलो नसतो. हे ऐकून DM साहेबांच्या डोळ्यातही अश्रू तरळले आणि त्यांनी सावित्रीला मिठी मारली. DM साहेब म्हणाले, आई, आता तू काहीही चिंता करू नकोस. मी आलोय ना, आता तुझ्यासोबत काहीही वाईट होऊ देणार नाही. पण सावित्रीने विचारलं की बाळा, तू मला कुठेच दिसला नाहीस, शेवटी तू वाचलास तरी कसा? DM साहेब उत्तरले की आई, हे मलाही माहीत नाही. हे सगळं माझे दिल्लीतील आई बाबा सांगू शकतील, कारण त्यावेळी मी खूप लहान होतो आणि त्यानंतर मी त्यांनाच माझे आई वडील मानले. तेव्हा DM साहेबांनी त्यांच्या दिल्लीतील आई वडिलांना फोन लावला आणि सावित्रीशी बोलण्यास सांगितले. त्यानंतर दिल्लीतील आई वडिलांनी संपूर्ण घटना सांगितली. आम्ही मनालीला फिरायला गेलो होतो. वाटेत एक लहान मुलगा जखमी अवस्थेत नदी किनारी पडलेला दिसला. त्याला पाहून आम्ही त्याला उचलून दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. उपचारानंतर 1 दिवसाने त्याला शुद्ध आली, पण त्याच्या आठवणी पुसल्या गेल्या होत्या. त्याला काहीच आठवत नव्हते.
आम्ही दोघांनी विचार केला की आम्हीच त्याला दत्तक घ्यावं, कारण आम्हाला लग्नाला 8 वर्ष झाली होती, पण आम्हाला मूलबाळ नव्हते. आम्ही ठरवलं की या गोष्टीबद्दल कोणालाही काही सांगायचं नाही आणि त्याचं संगोपन करायचे. त्यानंतर आम्ही त्याला आमच्या घरी घेऊन गेलो, त्याला शिक्षण दिलं, मोठं केलं आणि आज तो कलेक्टर झाला आहे. हे ऐकून डीएम साहेब आणि सावित्री दोघांच्याही डोळ्यातून अश्रू आले. त्या क्षणी कोणीच काही बोलू शकत नव्हते. सावित्री मनात म्हणाली की ही तर परमेश्वराची लीला आहे. त्यांनीच माझ्या मुलाला वाचवलं आणि मोठं केलं. डीएम साहेबांनी त्यांच्या दिल्लीतील आई वडिलांना सांगितलं की माझी खरी आई मला सापडली आहे. त्यावर दिल्लीतील आई वडिलांनी उत्तर दिलं की बाळा, ही खूप चांगली गोष्ट आहे, पण आम्हाला विसरू नकोस. तेव्हा डीएम साहेबांनी ठरवलं की आता ते आपल्या खऱ्या वडिलांना भेटतील, जे त्यांच्यावर अतोनात प्रेम करत होते. सावित्रीने सांगितलं की बाळा, तुझ्या वडिलांनी तुझ्या गमावल्यावर खूप बदल अनुभवला. तू त्यांच्या सोबत असताना ते आनंदी होते, पण तुझ्या अचानक नाहीशा झाल्याने ते खूप दुःखी झाले. आता जेव्हा ते तुला पुन्हा पाहतील तेव्हा नक्कीच खूप आनंदी होतील. डीएम साहेब आपल्या आई सावित्री सोबत झोपडपट्टीतील त्यांच्या घराकडे गेले. त्यांनी दार ठोठावले. काही क्षणातच आतून त्यांचे वडील अर्जुन बाहेर आले. अर्जुनची दाढी खूप वाढलेली होती. त्यांची अवस्था फारच वाईट होती. त्याने खूप दारू प्यायली होती. सावित्रीने त्याला हाक मारली. अर्जुन, पहा, मी कोणाला सोबत आणलं आहे? अर्जुन थोडा दडपडतच म्हणाला, कोण आहे? कोणाला घेऊन आली आहेस तू? त्याच्या नजरा जसजशा डीएम साहेबांवर गेल्या तसा तो एकदम स्तब्ध झाला. त्याने विचारलं, हा कोण आहे? सावित्रीने हळूच सांगितलं, हा तुमचा हरवलेला मुलगा आहे, मुकुल. अर्जुन संतापाने म्हणाला, तू मला वेडं बनवत आहेस का? हे कसं शक्य आहे? हा माझा मुलगा असूच शकत नाही. तू माझ्या नशेचा गैरफायदा घेत आहेस. पण सावित्री शांत राहिली आणि म्हणाली, अर्जुन, नीट पहा, याच्या चेहऱ्यावर तोच जुना खुनेचा निशाण आहे जो आपल्या मुकुलच्या चेहऱ्यावर होता. एवढंच नाही तर याच्या पाठीवरही तोच जन्मखून आहे. अर्जुनने एकटक पाहिलं. त्याच्या डोळ्यात विश्वास बसत नव्हता. पण जसजसं त्याने नीट पाहिलं तसा तो पूर्णपणे समजून चुकला. हा त्याचा हरवलेला मुलगा मुकुलच होता. क्षणभर तो गप्प बसला आणि मग अश्रूंनी डोळे भरून आले. तो धावतच पुढे गेला आणि आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली. डीएम साहेबांनीही आपल्या आई वडिलांना कवटाळले. 20 वर्षांनंतर संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र आले होते. पण खरी विजयी ठरली होती ती सावित्री, जिने संपूर्ण 20 वर्ष संघर्ष केला. पतीच्या मारहाणीला सहन केलं, भांडी घासून घर चालवलं आणि अखेर 20 वर्षांनंतर तिला तिचा मुलगा पुन्हा मिळाला, तोही डीएम साहेबांच्या पदावर असलेला. डीएम साहेबांनी एक निर्णय घेतला. त्यांचे खरे आई वडील सावित्री आणि अर्जुन आता कायम त्यांच्या सोबत राहतील. पण त्यांनी दिल्लीतील पालकांनाही कधीच विसरणार नव्हते, कारण त्यांच्यामुळेच ते आज इथपर्यंत पोहोचले होते. ते दोन्ही आई वडिलांचे पुत्रधर्म चोख पार पाडत होते. ही गोष्ट आपल्याला शिकवते की देव आपल्या भक्तांची परीक्षा घेतो, पण अन्याय कधीच करत नाही. नियतीने खेळ खेळला, पण शेवटी एका हरवलेल्या मुलाला त्याच्या खऱ्या आई वडिलांपर्यंत परत नेले. ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या भावना कमेंटमध्ये जरूर शेअर करा. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.